परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। 7 डिसेंबर 1908 मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देगलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे। श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे। परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना, भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण 100 पत्रे आहेत। स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत। काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत। प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे। एवंच ही सर्वही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत। सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही। साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात श्रीधर स्वामींची शतपत्रे। परमहंस श्री श्रीधर गुरुवर परमहंस श्री श्रीधर गुरुवर परमहंस श्री। जय जय रघुवीर समर्थ। नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः। परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक 82। डॉक्टर सौ रमा व सुशीला मुंबई यांना पत्र। मंगळूर दिनांक 25 नोव्हेंबर 1945। श्रीराम समर्थ। सर्वभावांतरस्याय चैत्यमुक्तचिदात्मने प्रत्यवचैतन्यरूपाय मह्यमेव नमो नमः। चिरंजीव डॉक्टर सौ रमा, सुशीला व राजा या सर्वांना आशीर्वाद। तुम्हासी संसार असे काही, आम्हासी तुम्हा वीण नाही। श्री समर्थांनी आपल्या एक कुटुंबवत्सल शिष्याला लिहिलेल्या पत्रातले हे वाक्य मला ओघानेच आठवले। बरेच दिवस झाले तुमच्याकडचे पत्र मला मिळाले नाही। घार फिरत आकाशी तिचे लक्ष पिलापाशी। जननी जनक माया लेकरू काय जाणे। आपला पत्ताच मला कळला नाही। शेवटी त्या भक्तवत्सल परमेश्वराच्या अचिंत्य शक्तीवरच सोपवून मला स्वस्थ बसावे लागले। नाहीतरी कोण काय करणार। परमेश्वरासारखा सर्वज्ञ आणि सर्वसमर्थ असा दुसरा कोण आहे। पुढे मी एकांत स्थळी गेलो। चिरंजीव दिनकरचे उत्तर हाती लागले। कसे काय लिहिले आहे म्हणून आशेने पाहत असता मोठ्या रंगात येऊन चालत असताना अकस्मात ठेचकळावे त्याप्रमाणे पण या शब्दापासून पुढची हकीकत वाचून वाईट वाटले। दुःखात सुख म्हणतात त्याप्रमाणे त्यातल्या त्यात
चिरंजीव डॉक्टर व राजा या दोघांनाही बरे आहे. पूर्वीसारखी प्रकृती बनण्यास थोडे दिवस लागतील हे वाचून समाधान वाटले. या जीवनाचा अगदी कंटाळा आला आहे. हे या पत्रातील वाक्य पाहून या लौकिक जीवनाचा जो इतका कंटाळा देव आणतो तो भक्तांना अलौकिक सुख देण्याकरिताच असावा असे मनात आले. एरवी देवासी भक्ताची चिंता, शरणागतासी झाला वज्रपंजरू अशासारख्या वाक्यांचा व दयासागर, आप्तबंधू, दीनानाथ, भक्तवत्सल अशा या शब्दांचा अर्थ लावायचा तरी कसा? जगातल्या जीवनात ज्या अडीअडचणी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत त्या सर्व सांडूनी शोधा मजला. अनित्यं सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम हा भगवंताचा उपदेश अनुभवाने पटविण्याकरिताच असे एका सत्पुरुषाच्या तोंडून मी लहानपणी ऐकले होते. नाहीतर जीवांच्या या भोगभूमीत दुःख, हाल अपेष्टा का बरं दिसाव्यात? जगी सर्व सुखी असा कोण आहे असे म्हणण्याची पाळी का यावी? कोठे काही एक आहे दुसरे नाही अशी ही उणीवच सारखी का भासावी? निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे, दुराशा धरिती ते चोखटे, शब्द ज्ञाते ते कामिक. असे जरी म्हटले असले तरी परमार्थ साधण्याकरिता लौकिकही सुव्यवस्थित चालावा म्हणून प्रपंचात असताना वाटणे काही मार्गाला सोडून नाही. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिः यजत्राः, स्थिरैरङ्गैः स्तुष्टुमा स्वस्तनोभिः व्यशैम देवहितं यदायुः अशी वैदिक प्रार्थना आहे. समाधानकारक, अमृततुल्य, प्रगतीपर बोल कानांनी ऐकावे. निरतिशय सुखांनी तृप्त अशा सर्वतोपरी अंतर्बाह्य समाधानकारक परिस्थितीने व आल्हादकारक शरीरांनी उपासनेचे उत्तीर्ण होण्याकरिता आम्ही आपले सबंध जीवन सुखाने घालवावे असा या प्रार्थनेचा भावार्थ आहे. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासूनी जाते, कृपा केली या रघुनाथे, प्रचित येते श्रीराम. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासूनी जाते, कृपा केली या रघुनाथे, प्रचित येते श्रीराम. चिरंजीव ताईला व राजाला अगदी संन्यास घ्यावा वाटतो असे लिहिलेले आढळले. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, अरे त्या परमार्थाची सरी, कोणास द्यावी श्रीराम. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, अरे त्या परमार्थाची सरी, कोणास द्यावी श्रीराम. देवपण आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, हाची अर्थ पाहता पूर्ण, समाधान पाणे श्रीराम. बहुजन्माचे शेवटी, देव भक्तासी होय भेटी. संन्यास या शब्दावरून आठवण झाली. यदा मनसी संजातम वैतुष्ट्यम सर्व वस्तुषु, तदैव संन्यसे द्विद्वान पतितः स्वाद्विपर्यये. जागतिक सुखसोयीला कंटाळून इंद्रिय सुखाचा का एकदा मनापासून वीट आला म्हणजे विद्वानाने संन्यास घ्यावा. चुकून भोगासक्ती उरली असली तर तो पतित होतो असे या श्लोकात सांगितले आहे. संन्याशाच्या भूमिकेच्या माणसाची धारणा कशी असते हे या पुढील श्लोकावरून कळून येईल. अहमेवाक्षरं ब्रह्मं वासुदेवाख्यमद्वयं
इति भासो ध्रुवो यस्य स कैवल्याश्रमे वरोत. सर्व भूतांच्या ठिकाणी असणारे नित्य अविनाशी असे जे वासुदेवाख्य एकमेवाद्वितीय ब्रह्मतत्व ते मीच असे ज्याला आपल्याविषयी निश्चितपणे वाटते त्यानेच तुर्याश्रमी बनावे म्हणजेच संन्यास घ्यावा असे या श्लोकाचे तात्पर्य आहे. असो, शरणागताची वाहे चिंता जो एक सद्गुरु दाता. जैसे बालक वाढवी माता नाना यत्ने करूनी श्रीराम. सर्वारिष्ट शांतिरस्तु. श्रीधर. ओम श्रीधराय नमो नमः. श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परशिवमूर्ति नरहरियतिवर परशिवमूर्ति नरहरियतिवर. निरुतवु भजिसुवे पालिसुदेवा. निरुतवु भजिसुवे पालिसुदेवा. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. करुणामयने